सुमित, पटकन दार उघड. तुझ्या आईला काय झाले कुणास ठाऊक. तिला अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आहेत. सुमित, दार उघड बाळा. शामराव त्यांच्या मुलाच्या खोलीचा दरवाजा वाजवत ओरडत होते. तेव्हा अचानक सुमितने खोलीचा दरवाजा उघडला आणि सुमित त्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, अरे काय अडचण आहे? कोण मेला आहे म्हणून? मध्यरात्री दार वाजवून माझी झोप उडवत आहात. दारात उभा असलेल्या शामरावांनी त्यांच्यासमोर हात जोडले आणि आपल्या मुलाला विनंती करू लागले की बाळा, थोडी मेहरबानी कर. आईला हॉस्पिटलपर्यंत घेऊन चल. तिला अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आहेत. माहिती नाही तिला असे अचानक काय झाले, अचानक का होऊ लागले. त्यामुळे तिची तब्येत जास्तच खराब झाली आहे. तू लवकरात लवकर तिला हॉस्पिटलला घेऊन चल, नाहीतर काहीही होऊ शकतं. आपल्या बापाशी थेट बोलण्याची गरज नाही हे सुमितला समजले, म्हणूनच तो म्हणाला, एवढ्या मध्यरात्री मी या म्हातारीसाठी माझी झोप खराब करू का? जेव्हा मला नोकरी लागली नव्हती तेव्हा तुम्हीच मला माझ्या बायको मुलासह वेगळं केलं होतं आणि आता मदतीची भीक मागत माझ्या दारात आला आहात. चला बघतो. तेवढ्याच सुमितची बायको रूपा रूममधून बाहेर येते आणि म्हणते, काय बघतो? तुम्ही कुठेही जाणार नाहीत. गुपचूप खोलीमध्ये येऊन आराम करा. मध्यरात्रीची वेळ आहे. सकाळी उठून ऑफिसला सुद्धा जायचे आहे. यांचे काय? यांना काही कामधंदा नाही. तुम्ही तर एवढेही फ्री नाही आहात ना. तुम्हाला तर काम आहेत, तरीसुद्धा पटकन बाहेर आलात. हे देवा, कधीपर्यंत? मी तुम्हाला समजावत राहू. आता चला आतमध्ये. यांना जे काही करायचं असेल ते करतील. तसेही आपल्याला त्यांच्याशी काहीही देणं घेणं नाही. ते मरोत अथवा जगोत, आपल्याला काही फरक पडत नाही. आणि या म्हातारीच्या रक्ताने आपली गाडी घाण करून घेणार तुम्ही. तेव्हा सुमितने सुद्धा आपल्या आईबाबांना हेच सांगून तिथून हाकलून लावले. मी एक आठवड्यापूर्वीच नवीन गाडी घेतली आहे आणि म्हणून मी म्हातारीच्या रक्ताने माझी गाडी घाण करू का? ती मी खराब करणार नाही. जा कुठेतरी ऑटो रिक्षा शोधा आणि हो, जर तुमच्याकडे पैसे नसतील तर हे 100 रुपये घ्या आणि तिला घेऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती करा, जिथे उपचारासाठी पैसेसुद्धा भरावे लागणार नाहीत. एवढे बोलून मुलाने पटकन आपल्या घराचा दरवाजा बंद करून घेतला. पण इकडे शामरावांना काही समजत नव्हते की आता काय करावं, काय करू नये. कारण आपल्या मुलाचे बोलणे ऐकून ते स्तब्ध होऊन गेले होते. ते विचार करू लागले, हा कसला मुलगा ज्याचे पालनपोषण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली, ऊन पावसाची पर्वा केली नाही, कधी पोटाला 4 घाससुद्धा मिळाले नाही, तरीसुद्धा हाताचे काम थांबवले नाही. का तर आपल्या मुलाचे पोट भरावे आणि त्याने मोठं व्हावं. आज त्याच्या आईबाबांच्या जीवावर आले आहे तर त्याच मुलाला आपल्या आईबाबांपेक्षा जास्त किमती स्वतःची गाडी वाटत आहे. ते उभे राहून या सर्व गोष्टींचा विचार करत होते आणि तेवढ्यात त्यांच्या बायकोच्या खोकल्याच्या आवाजाने ते त्या विचारातून बाहेर आले आणि धावतच आपल्या रूममध्ये गेले आणि बायकोला हिंमत देत म्हणाले, रखमा, तू हिंमत हरू नकोस. मी आहे तुझ्याबरोबर. तुला काहीही होऊ देणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत काहीही करेल, परंतु मी तुला काहीही होऊ देणार नाही. मी नेहमी तुझी रक्षा करेल. फक्त तू मला साथ दे आणि थोडीशी हिंमत दाखव. तू फक्त 2 मिनिट थांब, मी येतो. एवढे बोलून शामरावजी आपल्या घरातून धावतच कोणाची तरी मदत मागण्यासाठी बाहेर पडले. जेव्हा ते घरातून बाहेर पडले तेव्हा ते इकडे तिकडे फिरू लागले, पाहू लागले की मदतीसाठी कोणाला बोलावू. पण जिथे स्वतःचा मुलगा असताना मदत करण्यासाठी तयार नव्हता, तर ते आता कोणासमोर हात पसरणार होते. तेवढ्यात रस्त्यावर एक हातगाडी लावल्याची गाडी त्यांना दिसली, जी एका छोट्याशा लोखंडी साखळीने बांधून ठेवली होती. हिंमत करून शामरावांनी त्या साखळीचा तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांचे नशीब चांगले होते की साखळी गंजून कमकुवत झाली होती. त्या साखळीवर 2-4 दगडाचे घाव घातल्यानंतर ती साखळी तुटली. तेव्हा शामराव धावतच आपल्या घरात गेले आणि रखमाताईंना आपल्या खांद्यावर उचलून त्या
आणि मग ते बायकोला हात गाडीवर ठेवून ते हॉस्पिटलकडे निघाले. पूर्ण रस्त्यामध्ये क्षणोक्षणी शामरावांचा जीव निघून जात होता, कारण त्यांना याच गोष्टीची भीती वाटत होती की आपल्या अर्धांगिनीने आपली साथ सोडायला नको. आणि त्यामुळेच आपल्या मनातील भीती कमी करण्यासाठी ते सतत रखमाताईंबरोबर बोलत होते. रखमा, तू हिंमत हरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. बघ, आपण थोड्याच वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचू. तुला काहीही होऊ देणार नाही. मी तुला काही होऊ देणार नाही. तू परेशान होऊन जाऊ नकोस. फक्त थोडी हिंमत ठेव. आता काही वेळातच आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचू. सतत याच गोष्टी शामराव आपल्या बायकोला सांगून हिंमत हारत नव्हते. त्यांना हिंमत देण्याचा प्रयत्न करत होते, पण खरं तर ते स्वतःची हिंमत वाढवत होते. जोपर्यंत आपल्या बायकोच्या विव्हाळण्याचा आवाज येत होता, त्या आवाजावरच ते आपले पावले जोरजोरात उचलत होती. पण जसजसा त्यांच्या बायकोचा आवाज कमी होत जात होता, तसतसा त्यांचा जीवसुद्धा निघून जात होता. अशा परिस्थितीतसुद्धा 15 मिनिटांचे अंतर शामरावांनी 7 ते 8 मिनिटात पूर्ण केलं होतं. हॉस्पिटलमध्ये पोचल्यानंतर त्यांनी लगेचच कंपाऊंडरला आवाज द्यायला सुरुवात केली आणि त्यांच्या आवाजाने कंपाऊंडरसुद्धा धावतच पुढे आला. रखमाताईंना अशा रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्याने लगेचच त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. रखमाताईंचा अचानक रक्ताच्या उलट्या आणखीन होऊ लागल्यानं त्यांचे पूर्ण कपडे रक्ताने माखले होते. त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेण्यात आल्यानंतर लगेचच त्यांच्यावर उपचार चालू करण्यात आले. तर इकडे शामराव बाहेर हात जोडून देवाकडे एवढीच प्रार्थना करत होते की हे प्रभू, माझ्या जीवनाचा एकमात्र आधार म्हणजे माझी बायको आहे. तिला माझ्यापासून दूर करू नकोस. जोपर्यंत माझे जीवन आहे तोपर्यंत मला तिची साथ लाभू दे. या जगात माझ्या बायकोशिवाय माझे कोणीही नाही. तिच्याविना मी एकटा पडेल. देवाची प्रार्थना करत बसलेल्या शामराव आता रडू लागले होते. रडतच ते देवाकडे आपले म्हणणे प्रार्थनेच्या रूपात मांडत होते. तेव्हा मला काहीही झाले तरी चालेल, परंतु माझ्या बायकोला बरे कर. माझे आयुष्यसुद्धा तिला दे. मग थोड्याच वेळात नर्सने शामरावांना आवाज दिला. शामराव जेव्हा त्या नर्सजवळ गेले तेव्हा तिने त्यांना समजावून सांगितले की तुमच्या बायकोचे ऑपरेशन करावे लागेल. ऑपरेशनमध्ये त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे काही पेपर्सवर तुम्हाला सह्या कराव्या लागतील. त्या नर्सचे बोलणे ऐकून शामरावांचा जणू जीवनच जात होता. परंतु आता त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय देखील नव्हता. म्हणून आपल्या बायकोला वाचवण्यासाठी त्यांनी पटकन त्या पेपर्सवर सह्या केल्या आणि त्या नर्ससमोर हात जोडून म्हणू लागले, बाळा, माझ्या बायकोला वाचव. तिच्याशिवाय माझे या जगात दुसरं कोणीही नाही. तेव्हा ती नर्स आतमध्ये जाता जाता एवढीच म्हणाली की आजोबा, तुम्ही देवाची प्रार्थना करा, मग तुमच्या बायकोला काही होणार नाही. आम्ही आमच्याकडून खूप पूर्ण प्रयत्न करणार आहोत. त्यांना काहीही व्हायला नको. एवढे बोलून ती नर्स आतमध्ये निघून गेली. तर इकडे तासभर शामराव देवासमोर हात जोडून बसले होते. तेवढ्यात ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर बाहेर आले आणि शामरावांना म्हणाले, आता आपल्याला काही तास वाट पाहावी लागेल. त्यांना काही तासात शुद्ध आली तर खूप चांगली गोष्ट आहे, पण त्यांना काही तासात शुद्ध आली नाही तर मात्र खूप मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की त्यांना लवकरात लवकर शुद्धीवर येऊ दे. आम्ही आमच्या परीनं आमचे काम केलेलं आहे. आता पुढे जशी देवाची इच्छा, कारण काही गोष्टी आमच्या हातात सुद्धा नसतात, त्या फक्त देवाच्याच हातात असतात. त्यामुळे आता सर्व काही त्यांच्याच हातात आहे. त्यांना कधी शुद्धी येईल किंवा नाही ते त्यालाच ठाऊक. एवढे बोलून डॉक्टर तिथून निघून गेले. आजची रात्र शामरावांसाठी खूपच कठीण जाणार होती. त्या रात्री त्यांना झोप येत नव्हती. झोप तर दूरचीच गोष्ट, त्यांचे डोळे क्षणभरसुद्धा बंद होत नव्हते. डोळ्यात फक्त हेच विचार चालू होते आणि डोक्यात देखील हेच विचार चालू होते की कधी माझ्या बायकोला शुद्ध येईल. पूर्ण रात्र निघून गेली पण रखमाताईंना शुद्ध आली नाही. दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली तरी अजूनही रखमाताई बेशुद्धच होत्या. त्यामुळे शामराव खूपच टेन्शनमध्ये होते आणि तेव्हा त्यांच्या मनात एक विचार आला की एक फोन करून आपण आपल्या मुलींना ही बातमी कळवावी.
मुलगा नाही, पण कमीत कमी मुली तरी आपल्या आईच्या वाईट काळात तिच्यासोबत राहतील. हाच विचार करून त्यांनी नर्सकडून फोन मागितला. जेव्हा त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना रखमाताईच्या तब्येतीविषयी सांगितलं, तेव्हा दोन्ही मुली आपापल्या घरातून आईला भेटण्यासाठी घराबाहेर पडल्या. तर इकडे शामराव पूर्ण रात्र जागून काढल्यानंतर आता आपल्या बायकोच्या बेडचा आधार घेऊन बसले होते. रखमाताईंना अजूनही शुद्ध आली नव्हती, परंतु शामराव त्यांचा हातात घेऊन बसले होते आणि त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या जुन्या आठवणी काढून ते रखमाताईंना उठवण्याचा प्रयत्न करत होते. तू अशा अवस्थेत मला एकट्याला सोडून नाही जाऊ शकत. आजपर्यंत प्रत्येक वाईट परिस्थितीमध्ये, कठीण काळामध्ये तू माझी साथ दिली आहे. तुझ्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. तू मला त्या वेळेला साथ दिलीस, ज्या वेळेला माझे हात पूर्णपणे रिकामे होते. तुला आठवते का रखमा, जेव्हा पहिल्यांदा आपण शहरामध्ये आलो तेव्हा आपल्या दोघांकडे किती पैसे होते. भाड्याच्या घरात राहून आपण दिवस काढले. मग देवाच्या कृपेने हळूहळू आपण सर्व काही कमावले. तू त्या परिस्थितीमध्ये माझी साथ दिली, ज्यावेळी खाण्यासाठी माझ्याकडे 2 वेळची भाकरी नव्हती आणि आज आपल्याकडे सर्व काही आहे. तेव्हा तू माझा हात सोडून कुठेही जाऊ शकत नाही. उठ रखमा, उठ. उठ रखमा, उठ. तू एवढी मतलबी कशी होऊ शकतेस? तू आता फक्त तुझा विचार करत आहेस. तू माझासुद्धा विचार कर. जर तुला काही झाले तर विचार कर माझे काय होईल. मला तर कोणी भाकरी देणारसुद्धा नाही. तुझी सुनबाई तर आपले तोंडसुद्धा पाहत नाही, तर आपलं तोंड पाहायला तयार नाही. मग ती मला काय भाकरी देऊ शकेल का? तुझा मुलगा आणि सून दिवस रात्र मला चपलांचा मार देतील. तुला काय वाटते की मी तो चपलांचा मार खाऊन त्यांच्या दारात पडून राहू? 2 वेळा चहा भाकरीच्या लालचेसाठी तू असताना मला कोणाचीही गरज नाही. फक्त तू बरी हो रखमा, एवढंच तू आपल्या नवऱ्याला अशा परिस्थितीत पाहू शकतेस. शामराव आपल्या बायकोबरोबर असे बोलत होते की जसे काही त्या सर्व ऐकत आहेत आणि कदाचित तसेच घडले असावे. त्यांच्या प्रयत्नामुळे रखमाताई प्रत्यक्षात त्यांचे बोलणे ऐकत होता. सर्व बोलणे नाही, परंतु त्यांच्या काही गोष्टी त्यांनी ऐकल्या असाव्यात, कारण शामराव त्यांच्या बायकोच्या त्यांच्या हातात धरतात त्यावेळी हळूहळू रखमाताईंच्या हातांची बोटांची हालचाल होऊ लागली. तेव्हा शामरावांनी आपल्या बायकोकडे पाहिलं तर रखमाताई हळुवारपणे डोळे उघडतात. शामरावांकडे पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते, कारण शामराव रडत रडतच आपल्या बायकोबरोबर या सर्व गोष्टी बोलत होते. रखमाताईंनी डोळे उघडले हे जेव्हा शामरावांनी पाहिलं तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावाराच राहिला नाही. त्यांनी लगेचच तिथे असणाऱ्या नर्सला आवाज दिला आणि सांगितलं की जरा डॉक्टरांना बोलवा. त्यांना म्हणावं की माझ्या बायकोला शुद्ध आले आहे, त्यामुळे एकदा येऊन तिची तपासणी करा. आपल्या नवऱ्याला पाहता क्षणीच रखमाताईंना त्यांची अवस्था समजली होती. त्यांची ही अवस्था पाहून रखमाताईसुद्धा भावूक झाल्या. त्यांच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं. पण आता रखमाताईंच्या तोंडावर ऑक्सिजनचा मास्क लावला होता, त्यामुळे त्या काहीही बोलू शकत नव्हत्या. परंतु शामरावांनी जेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिले तेव्हा त्यांनी त्यांच्या डोळ्यातून अश्रू पुसले आणि म्हणाले, बस झालं रखमा, बस झालं रखमा. रडण्याचे दिवस आता संपले आहेत. आता सर्व काही चांगले होईल. तूच मला सांगायचीस ना की योग्य वेळी योग्य निर्णय घ्या, परंतु मी मुलाच्या प्रेमामध्ये आंधळा होत चाललो होतो. आता फक्त तू बरी होऊन घरी चल, मग बघ मी कसे सर्व काही ठीक करतो. तू आता परेशान होऊ नकोस. तू आता आराम कर. डॉक्टर साहेब येतच असतील. तेवढ्यात डॉक्टरसुद्धा तिथे पोहोचले. डॉक्टरांना पाहताच शामराव म्हणाले, डॉक्टर साहेबसुद्धा आले आहेत. डॉक्टर साहेब तुम्ही आता हिचे चेकअप करा. असे म्हणत शामराव बाजूला जाऊन उभे राहिले. डॉक्टरांनी रखमाताईंचे चेकअप केले आणि म्हणाले की आता यांची तब्येत अगोदरपेक्षा खूप चांगली आहे. कमीत कमी धोका तरी टळला आहे. हळूहळू यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत जाईल. एवढे बोलून डॉक्टर तिथून निघून गेले. तोपर्यंत त्यांच्या दोन्ही मुली रेवा आणि रमा
ह्या आपल्या कुटुंबासह तिथे पोहोचल्या होत्या. आपल्या आईची अशी अवस्था पाहून दोघेही जोरजोरात रडू लागल्या. तेव्हा शामरावजी दोघींनाही शांत करत म्हणाले, मुलींनो, आता काळजी करण्यासारखं काही नाही. तुमची आई आता धोक्याच्या बाहेर आहे. शांत व्हा. मुलींनो, नाही तर तुम्हाला अशा रडताना पाहून तुमच्या आईलासुद्धा परेशान होईल. मग शामराव आपल्या दोन्ही मुलींना घेऊन त्यांच्या आईजवळ गेले. परंतु आता आपल्या आईजवळ आपल्यानंतर दोन्हीही मुलींनी असे कोणतेच बोलणे केले नाही की ज्याने आईला त्रास होईल. त्या सर्वजण एकमेकांबरोबर बोलत होते. त्यानंतर रखमाताईंना औषध देऊन आराम करण्यास सांगितले. तेव्हा शामराव आणि त्यांच्या दोन्ही मुली हॉस्पिटलच्या रूमच्या बाहेर आल्या आणि त्यावेळी मुली शामरावांना विचारू लागल्या, बाबा, हॉस्पिटलचे बिल तुम्ही कसे भरणार आहात? तेव्हा शामरावांचे जावई मध्येच म्हणाले की तुम्ही वेड्या आहात का? या वेळेला बाबांबरोबर असं बोलणं करत आहात का तुम्ही? असं बोलणं करतं का कुणी? बाबा, तुम्ही चिंता करू नका. सर्व काही ठीक होईल. फक्त आईंना बरे वाटू द्या. बाकी इतर गोष्टी होऊन जातील. आम्ही दोघेही मिळून सर्व गोष्टी पाहू. शामरावांच्या दोन्ही जावयांनी जेव्हा असे बोलणे केले तेव्हा शामरावांची छाती गर्वाने फुगून आली. कारण त्यांना या गोष्टीचा अंदाज नव्हता की त्यांना एक मुलगा नाही तर त्यांना दोन मुले आहेत. ते तर आपल्या जावयांना फक्त जावयाप्रमाणेच मानत होते. परंतु त्यांना आज या गोष्टीची खात्री झाली होती की त्यांचे जावई त्यांना आपले सासरे मानत नाहीत तर आपल्या बाबासमान मानतात. शामराव मनातून खूपच गर्व करत होते की त्यांचे जावई किती चांगले आहेत. आता ते त्यांच्या मुलासमान जावयांना म्हणाले, तुम्ही काळजी करू नका. मी सर्व काही मॅनेज करेल. आता काही काळ मी काहीही करू शकत नाही, पण नंतर मी माझ्या बायकोसाठी काहीही करू शकतो. म्हणून तुम्ही काळजी करू नका बाळांनो. तुम्ही जे बोलता त्याने माझे हृदय भरून आले आहे. आता भविष्यात मला काळजी करण्याची गरज नाही. कारण मला माहीत आहे माझी दोन मुले जिवंत आहेत. तेव्हाच त्यांच्या मुलाची आठवण आली. तेव्हा जावई आणि मुली विचारू लागल्या की बाबा, दादा वहिनी कुठे आहेत? आईची एवढी तब्येत खराब आहे आणि ते दोघेही अजून इथे आले नाहीत. त्यामुळे शामरावांनी त्यांना सर्व गोष्टी सांगितली. जेव्हा ते मदत मागण्यासाठी आपल्या मुलाच्या घरी गेले होते तेव्हा मुलाने आणि सुनेने त्यांच्याबरोबर कसे वर्तन केले होते. मग शामराव आपल्या मुलींना म्हणाले, मुलींनो, आता 2-4 दिवसाचा प्रश्न आहे. तुम्ही घरी जाऊन राहा. कमीत कमी जेवण बनवून हॉस्पिटलमध्ये तरी घेऊन याल. तसे आता तळमजल्यावरच मी आणि तुमची आईच राहतो. तुमचा भाऊ आणि वहिनी वरच्या मजल्यावर राहतात आणि त्यांना या गोष्टीशी काही देणं घेणं नाही की आपण काय करत आहोत. तुमची वहिनी तर एवढी बोलली आहे की आमच्या जगण्याने किंवा मरण्याने सुद्धा त्यांना काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे मला त्यांना दाखवावेच लागेल की मी काय करू शकतो. मला माहिती आहे की मी भावनिक आहे. मी भावनिक होऊन सर्व काही गमावले आहे. एवढेच काय तर मजबुरीमध्ये येऊन मी माझी सर्व दुकानेसुद्धा विकली आहेत आणि तीसुद्धा तुमच्या भावासाठी. पण आज तुमच्या भावाने तुमच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्यासाठी नकार दिला. ही गोष्ट मी विसरणार नाही. आणि बघा मी आता त्याला कशी अद्दल घडवतो. तेव्हा त्याच्या दोन्ही जावयांनी त्यांच्या मुलींना तिथेच ठेवले जोपर्यंत रखमाताईंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळत नाही तोपर्यंत. पण आता 4 दिवसानंतर रखमाताईंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता आणि त्यांना घेऊन शामराव आपल्या घरी पोहोचले होते. घरी पोहोचल्यावर रखमाताईंना शामरावांनी समजावले होते की आता त्यांना मतलबी मुलाची कोणतीही गरज नाही आणि तसेही तो आता स्वतःच्या पायावर उभा आहे. त्यामुळे स्वतःच्या कुटुंबाचा खर्चाची जबाबदारी आणि त्यांच्या सर्व खर्च तो स्वतः पूर्ण करू शकतो. आपल्यावर त्यांचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे आता इथे जे काही आहे ते सर्व माझे आहे. आपल्या बायकोला हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर त्यांनी आपल्या मुलांबरोबर किंवा सुनेबरोबर कोणतेही बोलणं केलं नाही. ते फक्त वकील साहेबांकडे गेले आणि त्यांच्याबरोबर बोलणे केले. तेव्हा वकील साहेबांनी त्यांना काही गोष्टी समजावल्या की मी आता जे सांगत आहे ते तसे तुम्ही जर केले तर सर्व काही तसे होईल.
जसे शामरावांना वाटत होते. परेशानी या गोष्टीची होती की ते अचानकपणे आपल्या बायकोला एवढी मोठी सरप्राईज देऊ शकत नव्हते. म्हणून त्यांनी हळूहळू आपल्या बायकोला ही गोष्ट समजावली की त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत राहण्यासाठी लायक नाही आणि जर का आपण त्याच्याजवळ राहिलो तर तो आपल्याला सोडणार नाही. तो आपल्याला बर्बाद करून ठेवेल, जसे त्याने आत्तापर्यंत आपल्याला बर्बाद केले आहे. खरं तर रखमाताई आणि शामराव जेव्हा शहरात आले होते ते सुरुवातीला भाड्याच्या घरात राहत होते. जशा सर्वांना अडचणी येतात तशा त्यांनासुद्धा अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. पण हळूहळू त्यांनी कष्ट करून पैसा गोळा केला आणि स्वतःचे घरही खरेदी करण्याचा प्लॅन केला. घर खरेदी केल्यानंतर त्यांनी विचार केला की कोणाचे तरी दुकानसुद्धा खरेदी करूया. मग त्यांनी ते दुसरे घर खरेदी केले. त्यामध्ये त्यांनी 4 दुकानं खरेदी केली आणि 4 दुकानं बनवल्यानंतर, कारण भविष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची परेशानी यायला नको आणि आपल्या राहत्या घरात त्यांनी 2 मजले बनवून घेतले होते. आता त्यांच्या पहिल्या मजल्यावर त्यांचा मुलगा राहत होता, तर तळ मजल्यावर ते स्वतः राहत होते. सुरुवातीला त्यांनी पहिला मजला भाड्याने दिला होता. त्या पैशातून त्यांचा खर्च जो आहे तो भागवत होते. कारण त्यांनी जेव्हा घर खरेदी केलं होतं तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती थोडी कमजोर झाली होती. परंतु त्याच वेळेला त्यांच्या मुलाच्या डोक्यात नक्की कोणते भूत सवार झाले माहीत नाही आणि त्याने शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा हट्ट केला. पण तो एवढा हुशारच नव्हता की आता शामरावांचा एवढा बजेटसुद्धा नव्हता. म्हणून त्यांनी आपल्या मुलाला समजावलं की तू याच शहरामधील कोणत्या तरी चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन तू तुझे पुढचे शिक्षण पूर्ण कर. पण त्याच्या डोक्यात परदेशात जाण्याचं भूत चढलं होतं, ते उतरवायचं नावच घेत नव्हतं. त्याने रागातच येऊन 1-2 दिवस जेवणच केलं नाही. शेवटी मजबुरीने त्या लोकांनी त्याला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं आणि त्यामुळे त्यांच्यावर खूप कर्ज झाले. कारण त्याच वेळेला शामरावांनी घरसुद्धा घेतलं होतं आणि दुसऱ्या बाजूला दुकान तयार करण्याचं कामसुद्धा चालू असल्यामुळे खूप पैसे लागत होते. आणि अशा वेळेला जेव्हा मुलाची बारी आली तेव्हा तो आपल्या आईवडिलांना समजावून घेण्याऐवजी हट्ट धरून बसला आणि त्यामुळेच मजबुरीने त्यांना त्याचे म्हणणे मान्य करावे लागले आणि त्याला परदेशात जाण्याची मंजुरी दिली. सोबतच त्याला खर्चासाठी लागणारे पैसे आणि वर्षाकाठी त्याला लागणारी फी दिली. त्यासाठी त्यांना लोन देखील घ्यावं लागलं आणि त्यामुळे त्यांच्यावरचे खर्च हे खूपच वाढलं. पण त्यांना आशा होती की मुलगा शिकून आला की सर्व काही तो सांभाळेल. आता काही वर्ष आपण असेच काढू, असा त्यांचा विचार होता. पुढे दुकानाचे भाडे आणि घराच्या वरच्या मजल्याचं भाडं, त्यातून मिळणाऱ्या पैशांची त्यांना चांगली मदत होऊ लागली. अशातच त्यांच्या दोन्ही मुलीसुद्धा शिक्षण घेत होत्या. त्यांच्या खर्चासाठी सुद्धा शामरावांना पैशाची गरज पडत होती. पण कसे तरी करून त्यांनी आपल्या मुलाचे आणि मुलींचे शिक्षण पूर्ण केले. मग त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाविषयी विचार करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या मुलीचा सुद्धा या गोष्टीवर होकार होता. म्हणून शामरावांनी लगेचच आपल्या दोन्ही मुलींची लग्न केली आणि लग्नानंतर त्यांच्या दोन्ही मुली आपापल्या कुटुंबात खूपच आनंदी राहत होत्या. त्यानंतर त्यांचा मुलगा घरी परतणार होता तेव्हा त्यांना आशा होती की शहरात त्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल. तो इथे नोकरी करेलच. जिथे नोकरी करेल त्याला चांगला पगारसुद्धा मिळेल असे त्यांना वाटत होते. परंतु तो शिक्षणामध्ये चांगला नव्हता. त्यामुळे परदेशातून आल्यानंतर त्याला घरीच बसून फुकट खाण्याची सवय पडली. मग शामरावांना असे वाटू लागले की त्याचे लग्न केल्यानंतर तो काहीतरी कामधंदा करेल. परंतु त्याचे लग्न करून दिल्यानंतरही तो घरीच पडून असायचा. उलट लग्नानंतर तो हळूहळू कमी लोकांच्या संगतीत येऊन जुगारांमध्ये पैसे लावू लागला होता. परदेशात तर तो फक्त आपल्या आईबाबांचे पैसे उडवण्यासाठी गेला होता. त्याला मौज मजा करायची होती म्हणूनच तो आपल्या आईबाबांपासून दूर गेला होता. आता तो खूप वेळ जुगारांमध्ये गुंतलेला असायचा आणि तेव्हा त्याच्या वडिलांनी शामरावांनी त्याला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला की हे तू सर्व सोडून तू नोकरीवर लक्ष दे, काहीतरी कामधंदा कर. तू आता जे काही खेळत आहेस तो सगळा नशिबाचा भाग आहे. नोकरी करून मेहनतीने पैसे कमव. मेहनतीने मिळवलेला पैसा कधीही आपली साथ सोडत नाही. पण तो शामरावांचे काही ऐकण्यास तयारच नसायचा. तो तर त्याच्या बायकोचे सर्व हट्ट पूर्ण करत होता.
कारण तो जेव्हा केव्हा जो घरामध्ये जिंकून यायचा तेव्हा तो आपल्या बायकोसाठी महागडे गिफ्ट घेऊन यायचा. तर कधी तो तिला फिरायला घेऊन जायचा, तर कधी शॉपिंगला. असा त्यांचा दिवस चालू असायचा. या सर्व गोष्टींमुळे त्याची बायको खूपच खुश होती. पैसा कुठून येतो, कसा येतो, चुकीच्या मार्गाने येतो की चांगल्या मार्गाने, याच्याशी तिला काहीही देणं घेणं नव्हतं. पण आता शामरावांच्या डोक्यावरून जेव्हा पाणी जाऊ लागलं तेव्हा ते आपल्या मुलाला म्हणाले की तू तुझ्या बायको आणि मुलांना घेऊन आमच्यापासून वेगळा होऊन घराच्या वरच्या मजल्यावर राहा. त्यांनी हा विचार करून त्याला वेगळं राहण्यास सांगितलं. तो आपल्या मुलांचा विचार करून तरी काम करेल असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव होईल, परंतु नाही, त्याला या गोष्टीची काही समज आली नाही. उलट जेव्हापासून त्याला वेगळं राहण्यास सांगितलं तेव्हापासून त्याची मिळकत ठप्प झाली होती. कर्ज काढून तो दिवस काढत होता, पण कर्जाची परतफेड न केल्याने कर्ज देणारी माणसे घरी येऊ लागली होती. अशातच पुत्रप्रेमामुळे त्यांनी 2 दुकानं एक एक करून विकली गेली. तरीही शामराव घर चालवतच होते, पण आता गोष्ट त्यांच्या हातामध्ये राहिली नव्हती. म्हणून त्यांनी आता अशा मुलाची साथ द्यायची नाही असं त्यांनी ठाम ठरवलं होतं. कारण त्याला आपल्या आईबापांविषयी थोडंसुद्धा प्रेम नाही. तो तर आपल्या आईबापांच्या मरणाची प्रार्थना करत आहे. त्यांना समजलं की आपल्या मुलाला आपल्या मरणाने काही फरक पडत नाही. मग त्याच्यासाठी आपण धडपड का करावी? आईबाबांचे जे काही कर्तव्य असतात ती कर्तव्य तर आपण पूर्ण केली आहेत. त्याला चांगले शिक्षण दिले, कारण की त्यांनी या जगात स्वतःच्या पायावर उभं राहावं. त्याचे लग्न करून दिले. एवढेच काय तर त्याच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्याची जबाबदारीसुद्धा पार पाडली. परंतु या सर्व गोष्टी करून त्याला काहीच फरक पडत नाही. तो खूप स्वार्थी होता. त्यामुळे शामरावांनी सुद्धा आता निर्णय घेतला होता की आपण सुद्धा स्वार्थी बनूया. आपण स्वतःचा आणि आपल्या बायकोचा विचार करूया. आपल्या वाईट वेळी ज्यांनी आपल्याला मदत केली आपण त्यांच्याबरोबर राहूया. आता आपण आपल्या मुलाला चांगलीच अद्दल घडवूया. कारण तो जो काही वागला आहे त्याची शिक्षा त्याला नक्कीच मिळायला हवी. आता त्यांच्या मुलांविषयी त्याच्या मनात कोणतीही प्रेम भावना राहिली नव्हती. कारण ज्या मुलाने मरणाच्या दारात उभ्या असलेल्या आईला पाहूनसुद्धा एकदाही हॉस्पिटलमध्ये येऊन तिला पाहण्याचे कष्ट घेतले नाही आणि जिने आपल्याला जन्म दिला त्या आईला तो हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी तयार झाला नाही, त्या मुलाबरोबर आपण नाते ठेवायचे तरी कशाला? असे जेव्हा शामरावांनी आपल्या बायकोला म्हणजेच रखमाताईंना समजावलं तेव्हा त्यांनासुद्धा ही गोष्ट पटली. मग त्यानंतर शामरावांनी वकील साहेबांना आपल्या घरी बोलवलं आणि मुलालासुद्धा बोलावून घेतलं. जेव्हा मुलगा खाली आला तेव्हा काही दिवसांपूर्वी शामरावांनी बनवलेले फर्मान वकील साहेबांना आपल्या मुलाला ऐकवायला सांगितले. कारण शामरावांनी आपल्या बायकोची अवस्था पाहून आपले वारसपत्र बनवून घेतले होते. कारण त्यांना या गोष्टीचा पूर्ण अंदाज आला होता की आपला मुलगा आणि सून हे मतलबी आहेत. संपत्तीसाठी ते काहीही करू शकतात. म्हणूनच त्यांनी वारसपत्र तयार करून ठेवलं होतं. वकील साहेबांनी ते वारसपत्र वाचून दाखवण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी स्पष्टपणे असा उल्लेख केला होता की माझा आणि माझ्या बायकोचा मृत्यू जर आकस्मिकरित्या झाला किंवा आम्हाला कोणतेही आजार झाले आणि आमच्यावर उपचार न होताच आमचा मृत्यू झाला तर आमची सर्व संपत्ती एखाद्या अनाथाश्रमाला किंवा वृद्धाश्रमाला दान करावी. आणि जर का आमच्या मुलींनी आमची सेवा केली तर त्यांनी आमची सेवा केली या कारणानं आमच्या मृत्यूनंतर दोन्ही मुलींमध्ये समान संपत्तीची वाटणी करावी. आणि जर का माझ्या मुलींनी आमची सेवा केली तर आमची संपत्ती माझ्या मुलींना मिळेल. माझ्या मुलाला माझ्या संपत्तीमधील एक फुटकी कवडीसुद्धा देण्यात येऊ नये. या सर्व गोष्टी त्याच्या मुलाच्या समोरच त्याला ऐकवावं लागल्या. आणि शामरावही असे म्हणाले की आज संध्याकाळपर्यंत तू माझे घर खाली कर. तू तुझे सामान आणि तुझी चमचमती गाडी घेऊन इथून बाहेर पडायचे. जर उद्या सकाळी तुझे तोंड मला माझ्या घरात दिसले तर मी पोलिसांना सांगून तुला असा प्रसाद देईल की तो तुला आठवणीत राहील. आणि हां, तुझी बायकोसुद्धा मला इथे उद्या दिसायला नको, नाहीतर तू बसण्याच्या लायकीचा राहणार नाही.
आता आपल्या बाबांनी आपली सर्व संपत्ती आपल्या मुलींना देण्याचे ठरवले आहे. ही गोष्ट त्याच्या पसनी पडत नव्हती, पण तो काहीच करू शकत नव्हता. आता एक राहिलेलं दुकानसुद्धा शामरावांनी आपल्या मुलाकडून स्वतःकडे घेतलं, कारण त्या दुकानाच्या मदतीने त्यांच्या मुलाने गाडी खरेदी केली होती. अशा प्रकारे शामरावांनी आपली सर्व प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेतली होती आणि आपल्या मुलाला त्याची लायकी दाखवून दिली होती. त्याचे कर्तृत्व किती आहे हे ज्या गाडीविषयी बोलत होता, ती गाडीसुद्धा त्याने आपल्या बाबांच्या दुकानातील पैशाच्या जोरावर घेतली होती. एवढेच नाही तर ज्या घराचा दरवाजा त्याने आपल्या बाबांच्या तोंडासमोर बंद केला होता, ते घरसुद्धा त्यांच्या बाबांनीच बनवलेलं होतं. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला खूप मोठी गोष्ट ऐकवली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी शामराव त्यांचा दरवाजा ठोठावणार होते, परंतु त्यांना आठवले की मागच्या वेळेस आपण दरवाजा ठोठावला होता तेव्हा त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांच्याबरोबर कसे वर्तन केले. म्हणून त्यांनी स्वतः दरवाजा वाजवला नाही, तर पोलिसांना फोन केला आणि आपल्या घरी बोलावून घेतलं. जवळच पोलीस स्टेशन असल्यामुळे पोलीससुद्धा लवकरच त्यांच्या घरी पोहोचले. पोलिसांनी जसा दरवाजा वाजवला व आवाज दिला तसा सुमित दरवाजा उघडून दरवाज्यात उभा राहिला. तेव्हा पोलिसांनी त्याला सांगितलं की एका तासाच्या आत तू हे घर खाली कर, नाहीतर आम्हाला तुझ्यावर कारवाई करावी लागेल. तेव्हा मोठ्या गुरमीत सुमित पोलिसांना म्हणाला, तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा. हे घर माझ्या बापाचं आहे आणि माझ्या बापाच्या संपत्तीवर मुलाचाही तितकाच हक्क असतो आणि मी त्यांचा एकुलता एक वारस आहे, म्हणून त्यांच्या पूर्ण संपत्तीवर माझाच हक्क आहे. त्याचे हे बोलणे ऐकून पोलिसांना खूप राग आला. त्यांनी त्याची कॉलर पकडली आणि त्याला शिड्यांवरूनच खेचत खाली आणलं. तेव्हा त्याच्या मागे मागे त्याची बायकोसुद्धा खाली आली. तेव्हा शामराव आणि रखमाताईंनी समोरच पोलीस त्याला म्हणाले, हा फक्त ट्रेलर होता. जर 1 तासाच्या आतमध्ये तू घर खाली केलं नाहीस तर मग बघ काय होईल. आतापर्यंत पोलिसांनी फक्त त्याला खेचत खाली आणलं होतं. अजून पोलीस हिसका दाखवायचा बाकी होता. पण एवढ्यातच सुमितची सर्व मस्तीच निघून गेली. मग काही वेळातच दोघेही नवरा बायको आपला बोजा बिस्तारा बांधून खाली आले आणि शामरावांच्या पायावर डोके ठेवून त्यांच्याकडे दयेची भीक मागू लागले. कारण सुमितला माहिती होतं की तो काहीच करू शकत नाही. आजपर्यंत तो आपल्या बाबांच्या पैशावरच उडत होता. पण आता लाख वेळेला माफी मागूनसुद्धा शामराव त्याला माफ करण्यास तयार झाले नव्हते. त्यांचे मन जणू काही दगडाप्रमाणे झाले होते. त्यामुळेच त्या दगडावर कितीही डोकं आपटलं तरीही त्याला काही फरक पडत नव्हता. शेवटी त्यांच्या मुलाने आणि सुनेने नाईलाजाने ते घर सोडलं आणि आता आपले पोट भरण्यासाठी ते दारोदार फिरत आहेत. त्यांचा कामचुकार मुलगा, ज्याला काहीही काम करायचे नव्हते, पण आता त्याला ही गोष्टसुद्धा समजली होती की धडधाकट लोकांनासुद्धा भीकसुद्धा देत नाहीत. म्हणून त्याने आपल्या मुलांचे आणि बायकोचे पोट भरण्यासाठी आता छोटी मोठी नोकरी करण्यास सुरुवात केली होती. पण इकडे शामराव आपल्या बायकोसोबत मोठ्या आनंदाने आपले आयुष्य जगत होते. त्या दोघांचेही आता वय झाले होते, त्यामुळे आता त्यांच्याकडून कोणतंही काम होत नव्हतं. पण त्यांची एक मुलगी आणि एक जावई आता त्यांच्याकडेच येऊन राहिले होते, कारण त्यांना शामरावांची आणि रखमाताईंची काळजी घ्यायची आहे. आता शामराव आणि रखमाताई आपल्या मुली आणि जावयासोबतच खूप खुश आहेत आणि एक चांगले जीवन देखील जगत आहेत. आता रखमाताईंच्या तब्येतीमध्ये सुद्धा चांगली सुधारणा झाली आहे. त्यामुळे त्यासुद्धा आपल्या नातवंडांसोबत मोठ्या आनंदाने जीवन जगत आहेत. पण एका आईचं हृदय हे कधीही आपल्या मुलाला विसरू शकत नाही. या कारणाने रखमाताईंना आपल्या मुलाची आठवण तर येतेच, पण त्याच्या काही हरकतीचा विचार जेव्हा त्यांच्या मनात येतो तेव्हा आजही त्यांचं मन भरून येतं. पण शामराव रखमाताईंना आधार देऊन उरलेलं आयुष्य सुखाने जगण्याचा सल्ला देतात. अशा तऱ्हेने त्या दोघेही वयोवृद्ध एकमेकांचा आधार बनून शेवटच्या काळातसुद्धा आनंदाने जीवन जगत आहेत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, शामरावांनी आपल्या मुलाला शेवटची संधी देऊन त्याला माफ करायला हवे होते का, की त्याला मिळालेली शिक्षा योग्यच होती, याविषयी आपले काय मत आहे? आपण म्हणतो ना, मुलगाच वंशाचा दिवा असतो,
पण असे काही नसते. मुलापेक्षा मुलगी बरी, दिव्यापेक्षा पंथी बरी ही म्हण हिते आता लागू पडते. त्यामुळे मुलाला ज्या वेळेस जे शिक्षण द्यायला पाहिजे, मुलाला ज्या वेळेस जे शिक्षण द्यायचं आहे, जे संस्कार द्यायचे आहेत, तिथे त्याला कामाला लावायचे आहे, ते सर्व काही ज्या त्या वयातच केलं पाहिजे. तरच आपल्या हातात काहीतरी उरतं. नाही तर आपल्याला त्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली? कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. वेळात वेळ काढून कथा ऐकल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.